गुड मॉर्निंग जनजी. तर चला भाई, मी चालली आहे माझ्या कॉलेजला, कारण 2-3 दिवस एवढी फिरली आहे ते तेवढं सगळं रिकवर करणं इज इम्पॉर्टंट. अँड हां, मी सुट्टी नव्हती मारली, मला ऑलरेडी सुट्टी दिलेली होती दिवाळीची. तर आज सगळ्यात पहिले लेक्चर जो झाला तो होता मॅथ्सचा, आणि त्याच्यानंतर मग सप्लाय चेन मॅनेजमेंटचा लेक्चर झाला. फक्त 2च लेक्चर झाले आणि आम्हाला सोडून दिला. सो मी घरी यायला निघाली आणि घरी येऊन पाहते तर काय माझं पार्सल आलं. ॲक्च्युली माझं पार्सल नव्हतं, माझ्या बाबांचं पार्सल होतं, बट बाय डिफॉल्ट ते माझं पण पार्सल झालं. बट हा जो टेबल टाईप जो आला आहे, कबोर्ड वॉटेवर जे काही पण बोलू ते आलेलं होतं, आणि त्याच्यामध्ये मला रिअरेंज करायचं होतं सगळं माझं सामान. आता इथे मी माझे बुक्स वगैरे ऑलरेडी लावून घेतलेले, आणि त्याच्यानंतर ना मी माझे मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे लावायला घेत होती, आणि हे लावता लावता मला अक्षरशः 2 तास लागले पूर्ण रिअरेंज करायला. तर ह्यामध्ये मी सगळे माझे मेकअपचे प्रोडक्ट्स, नेल पेंट, स्किन केअर, ज्वेलरी वगैरे वगैरे सगळं ठेवून दिलं आहे. त्याच्यानंतर वरती पण मी ठेवलं आहे, कारण मला असं वाटतं की माझे जे यूज प्रोडक्ट आहे, जे मी डेली यूज करते, ते मी वरती. नाव इट इज टर्न फॉर माय टेबल, कारण टेबलवरती पण थोडंसं सामान ठेवलं मी, म्हणजे जसं की माईक झाला, ट्रायपॉड झाला, हे सगळं ठेवायला पण थोडं जागा पाहिजे. मग तिथे मी सगळं ठेवलं, अँड दिस वॉज द फायनल लुक. आणि त्याच्यानंतर मग मला भेटला ढोकळा, आणि शेवपुरी पण खाल्ली आहे मी आज. आणि त्याच्यानंतर आय डोंट नो वाय मला असं काय वाटलं की मी फुल वर्कआउट करायला उभी राहिली, कारण मी 2-3 दिवसापासून झुंबाला पण जात नाही, एवढ्या सुट्ट्या घेतल्यात मी. सो लेट्स सी मी किती दिवस वर्कआउट कंप्लीट करते. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.